सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही जात आहोत कोकण बाजारला, जे की आहे पार्ल्यामध्ये. दोनच दिवसासाठी आहे ते, 14 मार्च आणि 15 मार्च. सो मी ह्याची रील पण पोस्ट केली आहे ऑलरेडी. ती तुम्ही बघितली नसेल तर तीही बघून घ्या, माझ्या इन्स्टा अकाउंटवर पण आणि यूट्यूब शॉर्ट्सवर पण. मी खाली दोघांच्याही लिंक्स दिलेल्या आहेत. आणि आता आम्ही सगळे निघतो आहे. आम्हाला थोडासा लेट झालेला आहे आणि आम्हाला तिथे दीदी पण भेटणार आहे. आणि हा माझा आउटफिट आहे, हे बघा, दिस इज आवर आउटफिट. आणि मी हे पण मॅचिंग केलं आहे. आणि आम्हाला मावशी पण भेटणार आहे तिकडे. सो मी जे काही ॲड्रेस वगैरे आहे तो त्या रीलमध्ये सांगितलं आहे. आणि तुम्ही इफ गेलेलात तर मला सगळं कॉमेंट करून सांगा. आणि आता मी निघतो, डायरेक्ट ते पोचल्यावर भेटतो. आता पोचलो आहे पार्ल्याला. आणि पप्पांनी आम्हाला सांगितलेलं की आधी आमचं चाललेलं अंधेरीला उतरायचं की विले पार्ल्याला, कारण मावशी पण भेटणार होती. मग मावशी डायरेक्ट पार्ल्याला येणार बोलली. तर त्याच्यानंतर पप्पांनी आणि आम्ही डिसाईड केलं की आपण पार्ल्याला उतरूया. आणि पप्पा अंधेरीलाच उतरले आहेत. आम्ही खिडकीतून बघितलं ट्रेनमधून. आणि आता पप्पा बोलले पप्पा दुसऱ्या ट्रेनने येत आहेत. सगळं त्यासाठी मला पप्पांसाठी थांबावं लागतं आहे. सो गाईज, हे बघा, पप्पा आत्ता आले. 5 मिनिटात आम्ही लोक पोहोचलो. पप्पा ऑफिसच्या मीटिंगमध्ये बिझी होते गाईज. आता आम्ही जातो आहोत. तिथं तुम्हाला भेटल्यावरच नाही, काहीतरी वेगळं बोलले. आता इकडे गेल्यावर दीदीला वगैरे भेटतो, मग तुम्हाला. मी फायनली पोचलो आहोत आणि मावशी आणि दीदी उभे आहेत तिकडे. थांबा. आणि आता दीदी रागवणार आहे कारण मी दीदीचा टॉप घातला आहे. अरे तिला जायचंय ठाण्याला, म्हणून सांगितलं अंधेरीला उतरा. हां, माझ्याकडे फोन आहे. पप्पा फोन सगळं बघा. हे इथे सगळं असं आहे. हे बघा, आम्ही भेटला त्यांना. ह्यांचा पण चॅनल आहे फेसबुकवर, ते लोक रेसिपीज टाकतात. नक्की बघा तुम्ही लोक. काढतात. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आणि एक मिस्टेक म्हणजे आम्ही सिस्टर नाही आहोत, जावा आहोत. एक हे मिस्टेक आहे की आम्ही सिस्टर नाही, जावा आहोत. आणि दोघी मिळून आम्ही एक कोकण पुढे न्यायचा आणि आमची कोकणची संस्कृती जपायची आणि त्याच्यातून आमच्या विलुप्त होत चाललेल्या कोकणच्या रेसिपी दाखवायचं असं ठरवलं. आणि गेल्या वर्षी चालू केला चॅनल. तुमच्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि मिळतोय. इथे बघून तुमचं प्रेम खरंच खूप आनंद झाला आहे. आणि आज इथे आम्हाला अमितातांनी बोलावलं, त्याबद्दल त्यांचे आधी आभार की आम्हाला त्यांनी ही संधी दिली इथे येऊन बोलण्याची. सर्व म्हणजे आयुष्यातला पहिलाच अनुभव आहे आमच्या दोघींचा की आम्ही इथे आलो. मी स्वरूप आडकर म्हणजे ह्या प्रिया आडकर ज्या रेसिपी बनवतात. थँक्यू सगळ्यांका आमका बोलवल्याबद्दल. आणि सगळ्यांचा स्टॉल बघून पण खूप बरं वाटलं की इकडे तर मालवणी पद्धतीत सगळे मसाले, मालवणी पद्धतीतले चकली करंजे, भरपूर काय काय असा बघून मिळाला आणि टेस्ट करून पण मिळाला. त्याबद्दल पण थँक्यू. आम्ही त्याची पण खूप खूप थँक्यू की आमका तिने असं बोलवलं आणि इकडे तुम्ही बोलायची पण संधी दिल्यास त्याबद्दल पण थँक्यू. मराठी माणसाने असंच पुढे जा आणि आपला महाराष्ट्र उज्ज्वल करा, एवढंच. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगावं लागलं की तुम्ही जावा आहात आणि बहिणी नाही आहात. तेवढं छान तुमचं कोऑर्डिनेशन असतं एकमेकांसोबत. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप छान गोष्ट आहे. मयुरीताई नमस्कार. तुमच्याकडनं पण एक 2 शब्द. इथे असं सगळं आहे. आणि सी गाईज, एकदम छान केलं आहे. आणि तिथे बघा वी स्पॉटेड. सो आम्ही आता त्यांच्याबरोबर फोटो काढणार आहे. ते बनाना चिप्स घेते. महेश दांडेकरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करू आपण. इथे अशा खूप जास्त स्टॉल्स आहेत, साड्यांचे आहेत.
मला साडी घ्यायची. मला घेऊन दे ना, मला घेऊन दे ना, मला घेऊन दे ना. पैसे नाही आहेत, ॲक्सेसरीज आहेत आणि इथे पण आहेत मस्तपैकी चटण्या वगैरे आहेत. इथे पण सगळं गावचे कोकणातले सगळे पारंपरिक गोष्टी आहेत. इथे सगळं क्रोशे केलेलं आहे. इथे पण क्रोशे वगैरे आहे. सगळं छान एकदम अरेंज केलं. इथेही साड्याही खूप छान आहेत आणि ज्वेलरी पण मस्तच आहे इथे एकदम. हे बघा, हे आवळ्याचं ते अर्क आहे आणि इथे जामुनचं आहे, ते पण छान आहेत. सो आम्ही जे काही घेऊ ते तुम्हाला नंतर दाखवते. मम्माने अशी ट्राय करायचं आहे. हे बघा आणि तू नक्की घ्या बिकॉज हे खूप जास्त छान आहे. मस्तच आहे ते. म्हणजे ते जे त्यांनी आम्हाला ट्राय करवलेलं ते हे आहे. हे म्हणजे गोड असतं, थोडंसं आंबट गोड. आणि हे सगळं मेलमधून हे घेतलं आहे पन्ह आणि काय काय घेतलं बाप्पा आपण? पन्ह आणि मँगो आणि ते हे पण आहे काय ते काहीतरी आहे, मी नंतर सांगते. काहीतरी आहे, मला नावच आठवत नाही. पण छान आहे. ऑलरेडी डिस्काउंटेड आहे सर. 360 ते 299 दोन्ही 360 हो, दोन्ही आपल्याकडे शुगर फ्री दोन्ही आहे. आपलं काय आणि इथे सगळं आहे, शुगर आहे, शुगर फ्री आहे. सो तुम्ही पण नक्की या आणि घ्या. काहीच गरम खूप होत आहे, घाम येतो खूप जास्त ओव्हर गरम होत आहे म्हणून मी हे घालून आली. आणि आता हे रागवले की मी काय नाही, मी तुझ्यासाठी काहीतरी घेईन बस. नाही मला हे लागत ठीक आहे, मग हे पण नको ना. बाप सही आहे, नाही जेन्युइनली सही आहे यार. ते टी शर्ट त्याच्या लिहिलेलं जळतात मेले घेऊन घेते. पप्पा मला ते घ्यायचं. हे पण छान आहे. हॅशटॅग कोकण बाजार भरवत राहा आणि आम्हाला पुन्हा पुन्हा बोलवत राहा. मी मगाचपासून बघते की इथे छान सगळेजण वस्तू खरेदी करतायत, पण खरं तर इथे फक्त वस्तूंची खरेदी होत नाहीये तर माणसांच्या विचारांची आणि त्यांच्या प्रेमाची खरेदी होते असं मला वाटतं. आणि असंच हे प्रेम वारंवार असंच वाढत जाऊ दे. दिवसेंदिवस आपला मराठी माणूस जगामध्ये मोठा होऊ दे हीच माझी सदिच्छा. आणि सगळ्यांचे स्टॉल छान चालू देत असेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आज मला हे 2 शब्द बोलायला दिले ते मी समजवते. थँक्यू सो मच. थँक्यू टीम. क्लास घालून चालेल घ्या हां. हे पण छान आहे. तू हेच घे, सगळे तुझी कळत काढ. पिकनिकला घालून येणार आता. हे पण घे, हे पण छान आहे. म्हणजे त्याच्यावर इतके छान छान असे डायलॉग टाईप ॲब्रिव्हेशन्स आहेत ना, एवढे छान वाटतात ते. म्हणजे मस्तच आहे एकदम. सो आता बघू आम्ही कुठलं घेतोय. थिंक सो मी हे घेणार आहे, जळतात मेले. मग हँड प्रिंटेड साड्या आहेत, हँडलूम साड्या आहेत हे बघा आणि छान आहेत एकदम. आणि इथे ड्रेसेस आहेत आणि हे सगळे पैठणीने वगैरे बनवलेले साड्यांचे ड्रेसेस आहेत. ब्लेझर इथे पण साड्या आहेत आणि पुढे पण आहे. गाईज आता मी जस्ट इथे त्या लोकांचं एक शॉप होतं, मी फोटो टाकते साईडला. ग्लॅम हेवन काहीतरी होतं. मी आता एवढं मला नाव नाही आठवत आहे बट मी टाकते. आता मी त्यांच्याकडून जस्ट ॲक्सेसरीज पण घेतल्या आहेत. सो मी ते तुम्हाला घरी गेल्यावर जेव्हा सगळे प्रोडक्ट्स एकत्र दाखवेन तेव्हा दाखवते. आणि आता मम्मी पप्पा घेत आहेत मालवणी मसाला. हे बघा इथे सगळ्या टाईपचे मसाले आहेत. मालवणी मिक्स आणि इथे पण त्या लोकांनी पिठी कोकम आगळ सगळं ठेवलेलं आहे. सो गाईज जे काही मी आधी कोकण बाजारचं दाखवलं तिथून मी आता काय काय घेतलंय ते दाखवते. बिकॉज मी फर्स्ट टाइम असं गेलेली कोकण बाजार वगैरे एवढ्या लांब पण नाही पण लांब. आणि तिकडून आम्ही काय काय शॉपिंग वगैरे पण केली. सो लेट्स बिगिन टू दी शॉपिंग दी हॉल. तर सगळ्यात फर्स्ट म्हणजे हे टी शर्ट्स. हे हॅशटॅग कोकणकर आणि हे पप्पांचं आहे.
जे मी घातलं आहे बिकॉज पप्पानी त्याचं उद्घाटन ऑलरेडी केलं आहे. आणि मी जे घेतलं आहे ते मला खूप आवडलं, बट मी अजून ते घातलं नाही आहे. विच इज लाईक म्हणजे ते लोक ना कस्टमाइज टी शर्ट्स वगैरे पण बनवतात. त्यांचं इन्स्टावर पण आहे वस्त्रकला. सो तुम्ही नक्की चेक करा बिकॉज खूप छान टी शर्ट्स आहेत. कपड्याची पण क्वालिटी चांगली आहे आणि हे मस्त असं प्रिंट वगैरेवालं पण, जसं तुम्हाला कस्टमाइज पाहिजे असेल तर ते पण, आणि त्यांच्याकडे ऑलरेडी पण प्रिंटेड असतात. सो तुम्ही घेऊ शकता. अँड दिस इज विच आय टूक फॉर मी. अरे पडला. ठीक आहे, माझ्या कळीत येईलच तर नाहीसो करीन. आणि मला हे खूप आवडले. आणि घ्यायचा मोटिव्ह का होता माहिती आहे माझा असं आहे ना, बट बाकी पण पप्पा वगैरे मला बोलतात का की तुला सगळे सारखी तुझी कळ काढत असतात, सो तू हे घे, हे बरोबर आहे. अजून एक होतं बट मी ते नाही घेतलं, जळतात मेले, वेळी नको सोड. ठीक आहे, घ्या, चांगलं होतं ते पण मला हे जास्त आवडलं. माझ्या कळी केलंच तर नाही सोडत. सो म्हणून मी हे घेतलं. आणि खूप छान असं कॉटनचे आहेत, छान आहेत, सॉफ्ट आहे खूप फॅब्रिक. आणि हे पप्पांनी घेतलं ते हॅशटॅग ओपन करेल, म्हणजे त्याच्यामध्ये पण थांबा मी दाखवतो थोडंसं आपल्याला कॅमेरा अँगल मोठा जाता पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण इथे असं वेगळं दिलं की इथे मस्तपैकी असं समुद्र, इथे देऊळ, इथे परत कोकणामध्ये ज्या काही स्पेशालिटी आहे कोकणची ते दिलेलं आहे. इथे आंबे आहेत, लालपरी आहे, इथे शिवाजी महाराज आहेत, इथे गणपतीचं लुक दाखवलं आहे. सो तसं त्या लोकांनी हे केलं आणि खूप छान वाटले मला दोन्ही पण टी शर्ट्स. बाकीही तुम्हाला जर हवे असतील तर मी जे काही शॉपिंग केले त्यांचे इन्स्टा अकाउंट्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही ही घेऊ शकता. आणि छान आहेत, रिजनेबल प्राईसला आहेत. सो नेक्स्ट होतं एक्सेसरीज, ज्या की होत्या ग्लॅम हेवनमधून. आता त्यांचं इंस्टाग्राम पेज मी इथे दाखवेन, दोन्हीचं पण, आधीचं पण आणि हे पण इथे जस्ट दाखवेन आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो तिथून आता ते मी घातलं आहे ऑलरेडी. सो ते मी त्याचं फुल पॅकेजिंग वगैरे नाही एवढं. सो छान होतं पण पॅकेजिंग. सो हे जे आहे ना लॉकेट ते पण मी ग्लॅम हेवनमधूनच घेतलं आहे. सी दिस गाईज, असं मस्तपैकी हार्ट आहे तो. आणि ही एक रिंग घेतलेली जी की मला खूप आवडली. मी जेव्हापासून घेतले त्यापासून मी घालून फिरते ही रिंग. माझ्या आधीच्या व्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल, कारण हा व्लॉग थोडासा लेट येतो आहे. नाही, हा पहिला तर ह्याच्यानंतरच्या व्लॉग्समध्ये तुम्ही बघाल मी ही रिंग सगळीकडे घालून फिरत होती. आणि हा एक ब्रेसलेट घेतलेला मी दीदीसाठी गिफ्ट, असंच तो दीदीला आवडला, तो दीदी पण घालून फिरते, विच इज लाईक दिस. आणि मग ते घालू शकतो, खूप छान वाटते. आणि तुम्हालाही अशा ॲक्सेसरीज हव्या असतील तर मी त्यांचा पेज खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, डू चेक इट आउट. आणि मेन गोष्ट काय माहिती, त्यांच्याकडून मी घेत होते तेव्हा मी विचारलं त्यांना, त्या बोलल्या की ह्या ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या म्हणजे आता समथिंग हे फक्त हे ब्रेसलेट 300चं आहे आणि ही रिंग 200ची आणि हे लॉकेट पण 200चं. तर मी त्यांना विचारलं की म्हणजे ते काय जे इमिटेशन नॉर्मल जे असतात ना, जे रिअल गोल्ड वगैरे नसतात त्यांचा कलर खूप लवकर उतरतो किंवा ते थोडंसं डल होतं कलर. तर त्यांना मी विचारलं, त्या बोलले की त्याचा कलर म्हणजे जसं बाकीच्या गोष्टींचा पटकन डल होतो तसा नाही डल होत ह्याचा कलर. सो होता आमचं केळ्याचे जे वेफर्स मी घेतलेले ते मला आठवत नाही आहेत कुठून घेतलेले, बट तुम्ही व्हिडिओमध्ये आधी असेल ते बघा, कारण केळ्याचे वेफर आमच्याकडे आणल्या खाऊन संपवलेले आहेत आणि मी व्हिडिओ पण थोडासा लेट शूट करते म्हणून. आणि नेक्स्ट होतं हे 2 सिरप्स विच इज फ्रॉम मालवण स्टाईल. आणि दोन्ही पण एवढे छान आहेत की अक्षरशः मँगोवाल्याची अर्धी बॉटल संपली आहे. खूप छान आहेत. आणि हे पण छान आहेत पण, म्हणजे हे
कैरीचं पन्ह आहे आणि हे नॉर्मल मँगो जे ज्यूस असतात ते फक्त आपलं ग्लास वाईज आहे की एवढं जर टाकलं असेल तर एक ग्लास भरून फुल पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि प्यायचं. एवढं छान लागतं ना. आणि ह्याच्यामध्ये त्या लोकांनी शुगर फ्री पण आणि विथ शुगरवाले पण ठेवलेले. आम्ही विथ शुगरवाला घेतला आहे. तुम्हाला इफ शुगर फ्री हवा असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. मी इथे त्यांचं ID दाखवली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन्ड आहे. सो डू चेक इट आउट. आणि त्यांचं आवळावालं पण होतं आणि एक काहीतरी जामुनवालं होतं, ते पण छान आहेत दोन्ही पण. जामुन आणि आवळावाले मावशीने घेतलेत आणि हे आम्ही दोघांनी हे घेतले. सो पुढे अजून आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलं हे कोकम सरबत विच इज वे मोर इम्पॉर्टंट फॉर अस. ते पण उघडलेलं आहे कारण सगळे सरबत मी ट्राय केले. सगळे सरबत छान आहेत आणि मला अर्धी वाटली नाही ब्रो. मी अक्षरशः एक वीक नंतर हे शूट करते गाईज. तो कोकण बाजार होता किती तारखेला? लास्ट सॅटर्डे आणि मी ह्या सॅटर्डेला शूट करते. मग एक वीकच्या गॅपमध्ये एवढं सगळं तर होऊ शकतं ना. सो म्हणून मग हे पण मला खूप आवडलेलं. आणि मी कोकण बाजारची रील मुद्दामून 14थलाच रात्री टाकलेली कारण ज्यांना व्हिजिट करायचं असेल ते 15थला व्हिजिट करू शकतात म्हणून. आणि ते 2च दिवस होतं 14-15. सो इफ तुम्ही व्हिजिट केलं असेल तर तुम्ही काय काय घेतलं आणि काय तुम्हाला आवडलं तिकडचं ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. नक्की सांगा. मी कॉमेंट वाचते मी कॉमेंट सगळ्यांना रिप्लाय केला आहे मी जेवढेपर्यंत आता मला आले. आणि कोकम सरबत इज माय फेवरेट. कोकम सरबत. आणि मम्मीने मालवणी मसाला पण घेतला. तिथे अजून पण मसाले होते, सगळे छान होते आणि सगळ्यांचा एवढा मस्त सुगंध येत होता ना. लेजिट भारी सुगंध होता, भारी. आणि सो लेट्स एंड आवर व्हिडिओ. दॅट्स फॉर अ डेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही काय काय कोकण बाजारमधून घेतलं ते सांगा किंवा तुमच्या काही फेवरेट गोष्टी असतील कोकण रिलेटेड त्याही मला सांगू शकता तुम्ही. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय.